नमस्कार मित्रांनो, काल आमचा ब्लॉग टाकला होता आम्ही बारामोटीची विहीर सातारा त्या लिंबगोव्यातील. तुम्हाला माहिती आहे का, त्या लिंबगोव्याच्या शेजारीच एक नागेवाडी म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये आहे 9 कमानीची विहीर. तुम्ही बघितले का? नसली बघितली तर आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत 9 कमानीची विहीर. चला बघूयाल 9 कमानीची विहीर. आम्ही सकाळी लवकरच 9 कमानीची विहीर बघायला गेलो होतो तिथं, कारण टायमिंग फिक्स आहे तिथं. सकाळी 10 ते संध्याकाळी 6पर्यंत जर तुम्ही ती विहीर पाहायला गेलात तर तिथं तुम्हाला 50 रुपये एका पर व्यक्ती चार्ज आहे. आणि जर ते तुम्ही संध्याकाळी 6 ते 9 ज्यावेळेस तिथं लाईट शो होतो, खूप मस्त आहे बघण्यासारखा, तर त्यासाठी तुम्हाला 100 रुपये चार्ज आकारला जातो. तुम्ही बघू शकताय, आला तुम्ही त्या पायऱ्या चढून वर बघितलं, ते विहीर बघितल्यानंतरच तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ऐतिहासिक काळात आलाय. इतकी सुंदर आणि अशी भव्य अशी वास्तू आहे ही वास्तू बनवलेली आहे रघुनाथ सरगर यांनी. ते स्वतःच एक सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांना 9 हा आकडा खूप लकी आहे, म्हणून त्यांनी ह्या विहिरीची जे बांधकाम जी रचना केलेली आहे त्यांनी अतिशय त्यांनी वास्तुशैलीचा 300-400 वर्षाचा अभ्यास करून अतिशय रचनात्मक रीतीने विहीर बनवलेली आहे. म्हणजे या त्या विहिरीमधल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठं ना कुठं 9शी संबंधित आहेत. म्हणजे जसे की याला तुम्ही वर पाहताय चक्र लागलं आहे, 9 जीवन चक्र आहे, त्यात पण 9च तुम्हाला पाहते अशी दिसतील पाहायला. याला वर चढताना आपण जे चढलो त्या पण 9च पायऱ्या होत्या. दुसरं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही 9 कमानीची विहीर हा शब्द जर पाहिला तरी त्यात पण 9च शब्द आहेत. आणि तुम्ही इथून खाली उतरतो आपण ज्यावेळेस विहिरीचं मेन जे हे पाहिला जातो, तिथून उतरतानाही त्याच्याही पायऱ्या 9च आहेत. विहिरीवरती जे नक्षीकाम केलेलं आहे, जसे की याच्यावर पक्षी कोरलेले आहेत ते पण 9च आहेत. त्याच्यावरती जे बुरुज लागले आहेत ते पण 9च आहेत. म्हणजे सगळं हे 9च्या पाड्यात कुठं ना कुठं त्यांनी गुंतवलेलं आहे सगळं. या विहिरीची खोली साधारणपणे 40 फूट आहे आणि तुम्ही बघू शकता इथं किती साफ आणि निळशार पाणी तुम्हाला पाहायला भेटते. ह्या ज्या कमानी बनलेल्या आहेत त्यासुद्धा 9च आहेत. तिथून ज्यावेळेस आपण खाली उतरतो तिथं एक शंकराची मस्त अशी पिंड आणि त्याच्या पुढंच एक नंदी आहे. तुम्ही बघताय की ते पाणी याच्यातून खालचा तळ दिसतो आहे. आम्ही तिथं शंकराचं दर्शन करायला गेलो, तिथून जल घेतलं विहिरीतलं आणि ते शंकराला अर्पण केलं. खूप मस्त अशी मूर्ती आणि असं छान असं लिंग आहे, अतिशय सुंदर असं शिवलिंग आहे. तुम्ही बघू शकता मासे पण दिसतात, इतकं ते शुभ्र आणि क्लिअर वॉटर आहे. ते वरून जर तुम्ही पाहिलं तिथून तर त्याचा तळ दिसतो आहे. बघताय तुम्ही त्याचा तळ दिसतो आहे आम्हाला खालच्या पायऱ्या. हा नंदी तिथे ठेवलेला आहे. ते अतिशय सुंदर असं मस्त आहे पाहण्यासारखं. तुम्ही आलात ना तुम्हाला तर इथं खाली उतरल्यावर असं वाटतं की एखाद्या तुम्ही मंदिरामध्ये एखाद्या शिवालयामध्ये, इतकी शांतता आणि इतकं थंड असं वाटतं तिथं आतमध्ये गेल्यावर. आणि बघू शकता इथून वरच्या चढायच्या पायऱ्यात त्यासुद्धा 9च आहेत. तुम्ही एकदा इथं सकाळी फिरायला आला तर तुम्ही दिवसभर इथून हलणार नाही याची गॅरंटी आहे. तुम्ही बघताय किती आकर्षक, किती मस्त वाटतं आहे ना इथं आल्यानंतर ना. इतका स्वच्छ पाणी. इथं तुम्हाला जर आला तर तुम्हाला प्री वेडिंग शूट करायला आलात किंवा बर्थडे पार्टीला पण इथं तुम्हाला जागा आहेत. प्री वेडिंग शूटला इथं 2,500 रुपये 2 तासाचा खर्च आहे आणि दिवसभरासाठी जर हे बुक करायचं म्हटलं तर तुम्हाला काहीतरी 5,000 रुपये चार्ज करतात. तुम्ही बघता इथं लहानपणी नुसतं ऐकलं होतं विहिरीवर राहट असतात, पण इथं आल्यावर आम्हाला राट बघायला भेटला. मग आम्ही तो काय राट सोडतोय का? त्याच्यामध्ये आम्ही सुरू केली त्याची कारवाई. पाणी बादली खाली सोडायची राहटानं, वर ओढायची आणि पुन्हा तेच पाणी खाली ओढायचं. प्रत्येकानं त्याची ट्राय केली जवळजवळ सगळ्यांनी. आमच्या मुलांना पण दाखवलं राट काय असतो ते. राट आम्हाला तरी कधी अनुभवायला भेटलाच नाही. पहिलं बोलायचे की आमच्या गावामध्ये जी गावची विहीर होती त्याच्यावर राट असतो, राटानं पाणी वर ओढायचं आणि तेच पाणी घेऊन पुन्हा सगळीकडेच वापरलं जायचं लगभग. ते आमच्या वडिलांच्या तरी प्रॅक्टिस होतं, त्यांनी भरपूर राटातून पाणी वर ओढलेलं आहे. कारण जुन्या वेळेस विहिरीचंच पाणी फक्त वापरायचं, कसं पाईपलाईन असं काय हे नव्हतंच त्यावेळेस. हे जे 9 कमानीच्या विहिरीचं जे बांधकाम आहे ते असं काही प्री प्लॅन काहीच नाही आहे. ते सगळं त्यांनी ॲक्च्युली 2 वर्षाच्या अगोदर त्यांनी 2 वर्षात हे सर्व बांधून झालेलं आहे. आणि या 2 वर्षानंतर बांधून झाल्यानंतर हे त्यांनी त्यांच्या पत्नीच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाला त्यांनी हे गिफ्ट केलेले आहे. ते तुम्ही बघू शकता किती आकर्षक आहे. याच्यामध्ये जे स्वस्तिक आहेत, जे ओमचे चिन्ह आहेत, पक्षी ते कोरलेले आहेत, हे पण सगळे 9च आहेत. म्हणजे किती त्यांना म्हणजे तो 9 नंबर लकी असल्यामुळे त्यांनी सगळीकडे जवळजवळ त्याचा उपयोग केलेला आहे 9 याचा. पहिल्यांदा त्यांची रचना फक्त विहिरीपुरतीच मर्यादित होती ती, पण त्यानंतर त्याला एक टुरिस्ट प्लेसमध्ये किंवा बघण्यासारखी जागा बनवण्याचं स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे त्यांनी जे ह्याच्यामध्ये जे ॲडऑन्स केले ते खूप बघण्यासारखं. आणि मतलब तुम्ही त्यांची अशी बघितल्यानंतरच तुम्ही त्यांची तारीफ करायला सुरुवात कराल तिथं.
विहिरीच्या वरील बाजूला जो चौथरा बनलेला आहे ना, तो पण इतका मस्त बनलेला आहे की तिथून त्यात एवढी भरपूर जागा आहे. तुम्ही त्यात शिड्या चढून वरून जाता. तिकडं साईड स्टेप एक लावल्यात, त्याच्यावरून तुम्ही जर बघितलं तर तिथून तुम्हाला संपूर्ण विहीर दिसते. इथं आपला भगवा ध्वज लावलेला आहे आणि त्या शेजारीच कट्टा बघताय. त्या कट्ट्यावर जवळजवळ 100-200 माणसांची बसण्याची सोय आहे. आणि तिथून तुम्ही सगळा तो जो नाईट शो असतो याचा लाईट शो होतो संध्याकाळी, तो बघू शकता, तो ऑन बघू शकता. बार्केडिंग लागलेलं आहे, त्याच्या कडकडनं चालून तिथून तुम्ही पूर्ण सगळं टोटल विहिरीची हे बघू शकता. तुम्ही जेवढ्या विहिरीचं आसपासचे जे झाडांचे त्यांनी डेकोरेशन हे केलेलं आहे, खूप भारी बनवलं आहे. मग आम्ही इथं बसून आज पूर्ण दिवस इथं एन्जॉय केला. तुम्हाला जर ही विहीर पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य ह्या जागेला येऊन एकदा भेट द्या. आणि आमचा हा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कळवा, कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.